पुष्कर सर आणि अनिकेत सर, फार मनापासून तुमच्या दोघांचं स्वागत. हे वाक्य तुम्हाला खोटं वाटू शकतं, पण मी तरीही उच्चारतो. तुम्हाला दोघांना बोलवताना मला विशेष आनंद झाला, कारण फार कमी लोक मला फोन केल्यानंतर किंवा भेटल्यानंतर मित्रवर्य अशी प्रेमाने हाक मारतात. त्यातले एक पुष्कर सर आहेत. आणि अनिकेत सर, तुम्हाला हाक मारताना एवढ्या करता आनंद झाला. 2008 साली महाराष्ट्राचा सुपरस्टार मध्ये जेव्हा मी स्पर्धक होतो, मी पहिल्यांदा परभणीवरनं आलो होतो, तेव्हा माझं नाव मंचावरनं जो निवेदक घ्यायचा तो अनिकेत होता. त्याच्यामुळे आज मला तुमचं नाव उच्चारताना मजा आली आणि एक सर्कल पूर्ण झाल्यासारखं वाटलं. कसे आहात दोघेही? मस्त. तू कसं आहे? एकदम छान, टकाटक. मी तुम्हाला रिसेंटली नाटकाच्या प्रयोगांमध्ये पाहिलंय, अजिबाई जोरात आणि 2:22. आज प्रयोग वगैरे जरा विश्रांती होती का? हा, म्हणजे आमच्या दोघांची 2 नाटकं चालू आहेत. एक अ परफेक्ट मर्डर, करेक्ट, आणि दुसरं सूर्याची पिल्ले. करेक्ट. त्यामुळे त्या दोन्ही नाटकांचे आज प्रयोग नाहीये. छान. आणि लाभले आम्हाचं भाग्य, हे सुद्धा माझं 4थं नाटक चालू आहे, तेही बघायला आहे. तर आम्हाला हे नाटक पाहण्याचं भाग्य लाभावं. आणि 2:22 तर आम्ही रात्री 12 वाजताही जायला तयार. सुंदर कलाकृती आहे आणि शेवटपर्यंत कळत नाही की काही नाही आम्हाला काही सांगायचं नाही. त्या नाटकात जाऊन बघू शकता. पण फार छान, बरं वाटतंय तुम्हाला इथे बघून? असं वाटतं इथे येऊन? अरे मस्त. म्हणजे आम्ही सारे खवय्ये इतकी वर्ष चालू आहे आणि तूही इतकी वर्ष ते करतो आहेस. म्हणजे आम्ही सारे खवय्येमध्ये येण्याची माझी पहिली वेळ नाहीये. मी आधी सुद्धा येऊन गेलो होतो. किचन कलाकारला सुद्धा येऊन गेलो होतो. त्यामुळे ही मजा आहे. फार छान. मी तुम्हाला आमच्या घराची ओळख करून देतो. आपल्याला जेवढं बोलायला किंवा गप्पा मारायला आवडतं तेवढंच आमचं घरही बोलकं आहे. इकडे आहे आठवणींची पेटी. त्या पेटीमध्ये तेलापासून तुपापर्यंत, गुळ पावडरीपासून ते लोणच्यापर्यंत, फळांपासून ते भाज्यांपर्यंत सगळं आहे. ही आहे अनिकेत सर चविष्ट चकाट्या पिटायची जागा. पदार्थही चविष्ट करायला लागतात, चकाट्याही पिटायला लागतात. आणि तो आपल्या सगळ्यांचा लाडका हा आठवणींचा कट्टा. खूप गप्पा मारायच्या. सुरुवात तिकडून करूया. प्लीज या, वेलकम. तुम्ही नाटकवाले आहात, चहा तुम्हाला आवडत असेलच असं मी गृहीत धरतो. अर्थातच. आमच्यासाठी जरा येस, ऑफकोर्स, प्लीज. चहाच्या चाहत्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे पहिला. तुमची मैत्री किती वर्षांपासून? 1996. मला माहिती आहे ना, मी जेव्हा कॉलेज तू कॉलेजमध्ये आला 96 साली कॉलेजमध्ये आला. म्हणजे आता किती 20 वर्ष ना? नाही, त्याच्या असं जास्त 25. 2006, 2016 आणि 30 वर्ष. बाबो, 30 वर्षांपासून मैत्री आहे. कशी झाली? आणि ही मी मला डहाणूकर महाविद्यालय विलेपार्ले इथे विश्वास सोनिया माझ्या गुरु आणि दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली माझा अभिनय प्रवास सुरू केला होता. आणि मी कॉलेजमधनं पासआउट झाल्यानंतर अनिकेत विश्वासराव त्याच कॉलेजमध्ये आले आणि त्यांनाही असं वाटलं की आपण सुद्धा आपल्या अभिनयाची कारकीर्द इथून सुरू करावी, म्हणून त्यांनी गुरुवर यांच्या आशीर्वादाने अरे वा, माझं आगमन झालं. चिन्मय मांडलेकर, समीर चौगुले वगैरे, मांडलेकर, स्वप्नालील जयकर, योगेश विनायक जोशी. पण मग सिनियर म्हणून कधी असं जरा वगैरे असं दादागिरी वगैरे नाही केली? नाही, जेव्हा गरज होती तेव्हा केली. म्हणजे कारण आम्हाला दादागिरी, बाकी काही नाही. आम्हाला दादागिरी करायला सांगितली जायची. त्यांना फार शेफारून ठेवू नका.